श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. बोर्डाच्या CPR नियमामुळे सर्व विद्यार्थी पास होणार. काय आहे पूर्ण वृत्त जाणून घ्या. चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी तुम्हाला 10वी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात प्रवेश प्रक्रिया असतील, त्यानंतर ऍडमिशन प्रोसेस, रिझल्ट या सर्वांची माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटणार आहे. चॅनलवर नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. यामध्ये बोर्डाच्या CPR नियम काय असतो आणि तो कसा काम करतो आणि यामध्ये विद्यार्थी कसे पास होतात याची पूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण 5वी ते 10वी गणित विषयांच्या बॅचेस सुरू केलेल्या आहेत. अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. हा नंबर तुम्हाला दिलेला आहे किंवा प्ले स्टोअरला डायरेक्टली नाना फाउंडेशन हे आमचे ऍप सर्च करू शकता. या ठिकाणी इंग्लिश असेल, मराठी असेल, सेमी असेल, या सर्व माध्यमांच्या बॅचेस सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे नक्की तुम्ही आमच्याशी संपर्क करावा. काही अडचण असेल तुम्ही इंस्टाग्राम किंवा मला व्हॉट्सअपला देखील या नंबरला मेसेज करू शकता. तर आपण बोर्ड विद्यार्थ्यांच्या आनंदाची बातमी बघू की CPR नियम काय असतो आणि CPR नियम कसा वापरला जातो. तर CPR नियम म्हणजेच कंबाईन पासिंग रूल. हा नियम मराठी, हिंदी, इंग्रजी त्याचप्रमाणे गणित आणि विज्ञान या विषयांसाठी लागू होतो. याचा आपल्याला फायदा कसा होतो, 10वीचे 12वीचे विद्यार्थ्यांना कसा फायदा होतो आणि सर्व मुलं कसे पास होतील याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करणारा प्रत्येक विद्यार्थी 10वी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावा, त्याच्या घरी सुख समृद्धी शांती राहावी, त्याच्या आई वडिलांना उद्दंड आयुष्य लाभावे ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघूयात आपण CPR नियमाच्या काही अटी आहेत. तर हा CPR नियम म्हणजेच कंबाईन पासिंग नियम रूल जो आहे कसा वापरतात. तर पहिली गोष्ट, जी पहिली अट आहे ती मराठी, हिंदी आणि इंग्लिश या विषयांची बेरीज कमीत कमी 105 झाली पाहिजे आणि प्रत्येक विषयात कमीत कमी तुम्हाला 25 मार्क असणं गरजेचं आहे. याचं डेमॉन्स्ट्रेशन पण मी तुम्हाला दाखवणार आहे, कशा प्रकारे रिझल्ट असेल आणि तो आपल्याला कसा फायदा भेटतो. त्याचप्रमाणे गणित विज्ञान जर हा लागू झाला नियम, तर याच्यामध्ये तुम्हाला विषयांची बेरीज ही 70 असायला हवी आणि तुम्हाला प्रत्येक विषयात 25 मार्क असणं गरजेचं आहे. तर आता नियम हा कसा लागू होतो, तुमचे पेपर जरी अवघड गेले असतील, एखादा विषय अवघड गेला असेल तरी तुम्हाला चांगले टक्के कसे भेटतील याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. मोठ्या मनाचे, मोठ्या हृदयाचे मुलं व्हिडिओ लाईक करतायत, धन्यवाद. फटाफट एक लाईक करा आपल्या आईवडिलांसाठी, शिक्षणासाठी. बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद. तर बघा, याच्यात आणखीन एक गोष्ट आहे की हा नियम जो आहे तो समाजशास्त्र म्हणजे सोशल सायन्स या विषयांसाठी लागू होत नाही आणि प्रत्येकी तुम्हाला उर्वरित जे विषय आहेत त्याच्यात कमीत कमी 25 मार्क असणं गरजेचं आहे. त्याच वेळेस हा CPR नियम काम करतो, म्हणजेच कंबाईन पासिंग रूल हा काम करत असतो. आता याच्यात कंडिशन मी तुम्हाला दाखवतो. समजा नियम हा कसा लागू होतो आणि कसा काम होतो याच्या सर्व कंडिशन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजवणार आहे. कंडिशन नंबर 1 बघा, समजा एखाद्या विद्यार्थ्याला मराठी विषयात 40 गुण भेटलेले आहेत, हिंदी विषयात 60 पडलेले आहेत, इंग्लिशमध्ये 30 पडलेत, अशी त्याची बेरीज ही 130 झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी बघता तो या ठिकाणी नापास आहे. 35 ला पासिंग असतं, तुम्हाला माहिती आहे 100 पैकी 35 मार्कांना पास असतं, परंतु इंग्रजीमध्ये तो नापास आहे, पण तरी पण त्याचा रिझल्ट पास येऊ शकतो. त्याचं कारण की कंबाईन पासिंग रूल या 3 विषयांची बेरीज ही त्याची 105 किंवा 105 पेक्षा अधिक झालेली आहे. तुम्हाला इथे दिसत आहे 130 झालेली आहे, त्याच्यामुळे तो पास आहे. दुसरी गोष्ट, त्याला प्रत्येकी विषयामध्ये 25 पेक्षा जास्त मार्क आहेत. ही कंडिशन नंबर 1 आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, कंडिशन नंबर 2 बघा, समजा मराठीत त्याला 60 पडलेले आहेत, हिंदीत 50 आहेत, इंग्रजीमध्ये 20 आहे, त्याची एकूण टोटल ही 130 होते. तुम्हाला वाटत असेल सर आता 105 किंवा 105 पेक्षा अधिक टोटल आहे, तो विद्यार्थी पास झाला पाहिजे, परंतु हा नापास झालेला आहे. त्याचं कारण बघा, इथे त्याला मार्क हे 25 किंवा 25 पेक्षा कमी आहेत, त्याच्यामुळे हा विद्यार्थी नापास आहे. जरी त्याची टोटल ही 105 पेक्षा अधिक असेल तरी तो नापास झालेला आहे. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करा. स्वामी चरणी, आई तुळजाभवानी चरणी, गणपती चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणारा 10वी 12वीचा प्रत्येक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत पास व्हावे. फटाफट लाईक करत चला, फटाफट. कंडिशन नंबर 3 बघा,
याच्यामध्ये काय होतं, समजा मराठीत त्याला 70 पडलेले आहेत, हिंदीत 30 पडलेले आहेत, इंग्रजीमध्ये 28 पडलेले आहेत, त्याची बेरीज एकूण 128 झालेली आहे. या ठिकाणी तो दोन्ही विषयांमध्ये नापास आहे, परंतु ओव्हरऑल त्याचा रिझल्ट हा पास आलेला आहे. त्याचं एक चमत्कारिक कारण म्हणजे या दोन्ही विषयांमध्ये त्याला 25 किंवा 25 पेक्षा जास्त मार्क आहेत, आणि दुसरी कंडिशन म्हणजे त्याची टोटल ही 105 आहे किंवा 105च्या अधिक आहे, 128. त्यामुळे हा CPR नियम तिथे काम करतो आणि तुम्हाला पूर्णपणे पास करून जातो. असेच बोर्डाचे आणखीन काही नियम आहेत, ते तुम्हाला माहित नसतील तर त्याच्यावर मी आणखीन व्हिडिओ बनवेल. कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. आणखीन भरपूर गणित आणि विज्ञानच्या पण कंडिशन आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरात कोणी लहान बहीण भाऊ असेल 5वी 6वी 7वी 8वी 9वी आणि 10वी साठी, तर तुम्ही नक्कीच आपल्या गणित बॅच असेल, या गणित बॅचेस मध्ये तुम्हाला सर्व विषयांचं मार्गदर्शन देखील केलं जाईल. तो इंग्लिश मीडियम असेल, मराठी मीडियम असेल, सेमी इंग्लिश, तर आजच संपर्क करा. या नंबरवर दिलेल्या तुम्ही मला व्हॉट्सअप किंवा मेसेज करू शकता. इंग्लिश टॉकिंग किंवा रीडिंग कशी करायची ते पण शिकवलं जाईल. तर फटाफट जॉईन करा आणि तुम्ही लवकरात लवकर नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. त्याचप्रमाणे आता CPR नियम हा काय महत्वाचे घटक, त्याचप्रमाणे गणित आणि विज्ञान मध्ये तो कसा काम करतो बघा. गणित आणि विज्ञान मध्ये त्याला बेरीज एकूण ही 70 असायला हवी. किती? 70. जसं मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये आपल्याला तिन्ही विषयांची 105 लागते, हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे गणित आणि विज्ञानसाठी 70 हवी आहे. समजा कंडिशन नंबर 1 तुम्हाला इथे दिसत असेल की गणित विषयात त्याला 60 पडलेले आहेत आणि विज्ञानमध्ये 30 आहे. तो विज्ञानमध्ये नापास आहे, परंतु ओव्हरऑल तो पास झालेला आहे, कारण त्याची टोटल ही 90 झालेली आहे. म्हणजे 70 किंवा 70 पेक्षा अधिक त्याची टोटल आहे आणि इथे 25 पेक्षा जास्त मार्क आहेत, त्यामुळे तो पास झालेला आहे. त्यानंतर कंडिशन नंबर 2 बघा. समजा गणितात त्याला 60 पडलेले आहेत, विज्ञानमध्ये 20 पडलेले आहेत, त्याचे ओव्हरऑल टोटल ही 80 आहे, म्हणजे 75 किंवा 70 पेक्षा अधिक आहे, तरी तो नापास झाला. त्याचं एकमेव कारण म्हणजे 20 मार्क आहे तिथे, त्याला कमीत कमी 25 किंवा 25 पेक्षा जास्त मार्क हवे होते, त्यामुळे तो या परीक्षेत नापास झालेला आहे. तर बोर्डाचा नियम हा अशा प्रकारे CPR काम करतो. तुम्हाला काय वाटलं या नियमाबद्दल कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. त्याचप्रमाणे येणाऱ्या आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 10वी 12वी मध्ये हा नियम लागू होतो का, तर 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत हा नियम लागू होत नाहीये. त्याचप्रमाणे तुम्ही काही रिझल्टवर बघितलं असेल, असे डॉट डॉट असतं, स्टार असतो दिलेला, याचा काय अर्थ असतो, किंवा आपली टक्केवारी कशी वाढते, बेस्ट ऑफ 5 काय असतं, पुढील प्रवेश प्रक्रियेमध्ये कुठल्या फील्ड असतात, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, या सर्वांची माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटणार आहे. तर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, कोर्स जॉईन करायचे असतील, तर नाना फाउंडेशन ऍप आपले डाउनलोड करा. प्ले स्टोरला नाना फाउंडेशन नक्की सर्च करा. नियम कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. प्रत्येक विद्यार्थ्याला या नियमाची माहिती होऊ द्या. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.